खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, या प्रार्थनेतून अवघ्या जगाला संदेश देणाऱ्या साने गुरुजींचा आज जन्मदिवस आहे. माझ्या बालपणीच्या भावविश्वाला रोमांचित प्रभावित करणारं पुस्तक म्हणजे श्यामची आई. हा कथासंग्रह तो त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्यासोबत कायम मी जपून ठेवला आहे. त्या कथांना मी माझ्या मुलांपर्यंत, मुलांच्या मित्रांपर्यंत आणि आज माझ्या छोट्याशा भाच्यापर्यंतही पोचवल्या आहेत. प्र के अत्र्यांनी याची चित्रपट निर्मिती केली आणि श्यामला घराघरात पोचवलं. ते तर या पुस्तकाला मातृप्रेमाचे महानमंगल स्तोत्रच समजतात. ज्ञानेश्वरीप्रमाणेच श्यामची आई हे मराठी भाषेचं एक अमरभूषणच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. गुरुजींनी एवढं प्रेम करावं याच योग्यतेची त्यांची आई होती. काही आया आपल्या मुलांना मोठे करतात, पण काही मुलं आपल्या आयांना मोठे करतात. इथं गुरुजींनी आपल्या आईला मोठे करून तिचे ऋण फेडले आहे. अतिशय नाजूक, सुकुमार, कोमल, करुणामय, हृदयाला अलगद पीळ पाडणाऱ्या या कथा आहेत. त्यामुळं कोरड्या डोळ्यांनी आणि कोरड्या हृदयाने हे पुस्तक कुणाला वाचणे अगदी अशक्य आहे. त्यामुळे डोळे ओलावल्याशिवाय या कथा कुणी वाचूच शकत नाही. या कथासंग्रहातील छोटे छोटे प्रसंग मनाला कायमची खोल शिकवून देऊन गेले आहेत. त्यातील काही प्रसंग म्हणजे श्याम बाळा, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना, तसंच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. दुसऱ्या प्रसंगात श्याम दारातील झाडाच्या कळ्या तोडून देवाच्या पूजेस घेऊन येतो. तेव्हा आई म्हणते, श्याम, असा मुक्या कळ्या संध्याकाळच्या वेळी तोडायच्या नसतात हो, कारण झाडं म्हणजे मुलांच्या माता. मुक्या कळ्या आपल्या आईच्या मांडीवरच फुलतात. ती फुलं फुलली की मगच ती देवासाठी तोडावीत. मुक्या कळ्या तोडल्या तर झाडांना इजा पोहोचते. इतका सुंदर विचार त्यांनी इथे दिला आहे. श्याम मित्रांसोबत पोहायला शिकण्यासाठी जाण्यासाठी टाळाटाळ करतोय. हे बघून आई त्याला चांगलाच चोप देते, कारण आपल्या मुलाला कुणी भित्रा म्हणू नये. त्यानं धीट व्हावं, कणखर व्हावं, यासाठी ती प्रसंगी उग्र रूपही धारण करते. कुठं मृदू व्हावं, कुठं उग्र व्हावं, हे सारं ती जाणते. असे असंख्य प्रसंग या पुस्तकात आहेत. निस्वार्थ सेवेचे आणि आत्मार्पणाचे धडेही गुरुजींना त्यांच्या आईने दिले आहेत. आपल्याजवळ जे असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावं, सुखवावं. ह्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही. सहज रस्त्याने जाताना रस्त्यावर एखादा दगड पडला असेल, काटा पडला असेल, तर तो उचलावा आणि दूर फेकावा. एखादं फुलझाड लावावं, रस्ता झाडावा, कुणाशीही गोड बोलावं. आजाऱ्यांजवळ 2 घटका बसावं, रडणाऱ्यांचे अश्रू पुसावेत. अरे 2 दिवस तर या जगात राहावयाचे आहेत. मनुष्य अन्ना वाचून जगेल, पण प्रेमा वाचून जगणार नाही, अशी प्रेमळ शिकवण त्यांच्या आईने त्यांना दिली. असे असंख्य प्रसंग इथे आपल्याला या पुस्तकात पदोपदी दिसून येतात. तर हे पुस्तक कुणी वाचावं, तर ज्यांना आपल्या मुलांवर संस्कार करायचे असतील, ज्यांना आईची मायाच नव्हे तर आईवरील भक्ती कशी असावी हे जाणून घ्यायचं असेल, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. यासाठीच साने गुरुजी पुढे म्हणतात की श्यामची आई घरोघरी जाईल, मुलांची मने बनवू पाहणाऱ्या पाठशाळांतून जाईल. माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे श्यामची आई माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे. तिने स्वतःच्या मुलाला वाढविले, त्याप्रमाणेच ती इतर मुलाबाळांनाही वाढविण्यासाठी बाहेर पडत आहे. उघड्या दारांतून ती आत जाईलच, पण बंद दारं ठोठावूनही पाहिल. परंतु सारीच दारे बंद झाली तर ती माझ्या घरातच पुन्हा येऊन राहील. माझ्या हृदयात ती आजवर राहिली आहे, तशीच ती पुढेही नक्कीच राहील. तर साने गुरुजी हे माझं दैवत आहे. या दैवताबद्दल माझ्या हृदयात अपार कृतज्ञता, अपार प्रेम आजतागायत भरून राहिलं आहे. त्यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसाबद्दल मी वाहिलेली ही छोटीशी समिधा
तर तुम्हा सर्वांना हे सर्व ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.